नमस्कार. सेल्फ मेडिटेशन डे 1मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मेडिटेशनसाठी अशी जागा निवडा की जिथे 10 मिनटं तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. अशी शांत जागा निवडा. आरामदायक स्थितीमध्ये बसा. पाठीचा कणा सरळ ठेवून खुर्चीवर किंवा जमिनीवर आरामात बसा. मन शांत. मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी 2 ते 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. तुमचं मन खुलं ठेवा. हे सगळं करताना काही भावना, आठवणी किंवा काही विचार मनामध्ये येऊ शकतात. त्या विचारांना येऊ द्या. त्यांचं फक्त निरीक्षण करा. विरोध करू नका. आज आपण एक अतिशय सुंदर, प्रभावी अशी मेडिटेशनची प्रक्रिया अनुभवणार आहोत. या प्रक्रियेमध्ये आपण स्वतःशी प्रेमाने संवाद साधणार आहोत. डोळे हलकेच मिटून घ्या. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना शरीरामध्ये एक चैतन्य शक्ती प्रवेश करत आहे आणि श्वास सोडत असताना शरीरातील सर्व ताण, तणाव, काळजी, चिंता हळूहळू निघून जात असेल अशी कल्पना करा. श्वास घेताना शरीरामध्ये शांतता येत आहे. श्वास सोडताना शरीरातील ताण हळूहळू निघून जात आहे. तुमचं पूर्ण शरीर रिलॅक्स करा. तुमचे खांदे रिलॅक्स करा. खांद्यातील ताण मोकळा होत आहे याची जाणीव करून घ्या. तुमचे चेहऱ्याचे स्नायू सैल करा. कपाळ, डोळे, गाल आणि जबडा सैल करा. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित असू द्या. तुमचे हात, पाय, शरीराचे सर्व अवयव अगदी सैल सोडा. खुर्चीवर बसला असाल तर पाय जमिनीवर स्थिर ठेवा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. आता संपूर्ण शरीराकडे लक्ष द्या. तुमचं शरीर आता शांत, सैल आणि स्थिर झालं आहे. शांततेचा अनुभव घ्या. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये स्वतःवर अधिकाधिक प्रेम करण्याची क्षमता जरूर असते. आपल्यापैकी प्रत्येकजण हे प्रेम प्राप्त होण्यास पात्रही असतो. अशा आत्मगौरवासाठी योग्य असतो. आपण खरोखरच पात्र असतो शैलीदार जगण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, प्रेम करण्यासाठी, प्रेम देण्यासाठी आणि प्रेम घेण्यासाठी, यश आणि समृद्धीसाठी सुद्धा. आपल्यातील लहान मूल वाट पाहत असतं एक अद्भुत, सुजाण, परिपक्व मनाच्या प्रौढ व्यक्तिमत्वात रूपांतरित होण्याची. म्हणूनच आज स्वतःवर प्रेमाचा वर्षाव होताना पहा. स्वतःला निरोगी आणि सुखमय अवस्थेत पहा. जीवनाचा संपूर्ण आणि सर्वांगाने उपभोग घेताना पहा. तुम्हाला तुमचं जीवन कसं असलेलं आवडेल आणि तसं जीवन प्रत्यक्षात घडत आहे असं मानसचित्र पहा. या कल्पनाचित्रात सगळे बारीक-सारीक तपशील असू द्यात आणि या सर्व सुख सन्मानासाठी तुम्ही पात्र आहात, योग्य आहात अशी जाणीव सतत तुम्हाला असू देत. तुम्ही प्रेमाने भरून गेलेले आहात.
तुमच्या हृदयस्थ प्रेमाचा प्रवाह तुमच्या सर्व शरीरभर वाहत आहे. हा प्रेमाचा प्रवाह तुमच्यातून इतरांसाठी बाहेर सुद्धा वाहत आहे. इतरांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी हा प्रेमाचा प्रकाश तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे. कल्पना करा की तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे अशा अनेक व्यक्ती तुमच्या आजूबाजूला बसलेल्या आहेत, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना. आता कल्पना करा की तुमच्या आतला प्रेमाचा प्रवाह डाव्या बाजूच्या व्यक्तींवर बरसत आहे. प्रेम आणि सुखमय विचार यांचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे आणि आता तुमच्या हृदयातील प्रेम प्रवाह उजव्या बाजूच्या व्यक्तींवर वाहत आहे. या प्रेमाच्या प्रकाशाने पूर्णपणे त्यांना भारून टाका. हा प्रेमाचा प्रकाश त्यांना आरोग्य प्रदान करत आहे, मनःशांती देत आहे. तुमच्यातील प्रेम प्रवाहात तुम्ही बसला आहात ती सगळी जागा त्या प्रेम प्रवाहाने व्यापून टाकली आहे. जणू काही तुम्ही प्रेमाच्या प्रचंड वलयामध्ये आसनस्थ आहात. या प्रेमवलयाची चक्राकार गती आणि त्यातून बाहेर पडणारे बहिस्त प्रवाह किरण याचा अनुभव घ्या. तुमच्यातील अंतस्थ प्रेमाचा इतरांवर वर्षाव होत आहे आणि ते वृद्धिंगत होऊन अनेक पटीने तुमच्याकडे परत येत आहे याचा अनुभव घ्या. प्रेम ही सर्वोच्च सामर्थ्यशाली अशी संजीवक शक्ती आहे. प्रथम प्रेमानं स्वतःला भारून टाका आणि हळूहळू तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते प्रेम देत जा. तुम्ही तुमच्याकडून हे प्रेम तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीकडे देत आहात. तुम्ही हे प्रेम वाटत आहात. तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात. एकमेकांना हे प्रेम देत आहात. या जगाला हे प्रेम द्या. या पृथ्वी तलावर प्रेम करा. याची जाणीव ठेवा की आपण सर्वजण एकच आहोत. अहम ब्रह्मास्मी हे लक्षात ठेवा. स्वतःला सांगा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तू मला खूप खूप आवडतेस किंवा आवडतोस. I am the best. I love myself. I am the best. I love myself. I am the best. I love myself. तथास्तु. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि जर तुम्हाला ज्यांना कुणाला याची गरज आहे असं वाटत असेल तर त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.